त्यानंतर श्री योगेश पंधेरे साहेब यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर जयेश कांबळे CRHP जामखेड हरोळे हॉस्पिटल यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. श्री दीपक धायगड साहेब सेवानिवृत्त वन अधिकारी क्लास 2 यांनी देखील आपल्या स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर डॉक्टर रणजित राऊत जामखेड सायंटिस्ट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हा सोहळा सादर होत आहे अशा आपल्या गावचं भूषण सौ प्रियांका बोबडे शेळके यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर प्रशांत शेळके संस्थापक अध्यक्ष कृष्णाली फाउंडेशन यांनी देखील आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे देखील शाळेच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. या ठिकाणी हा जो सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी आपण सर्वजण आपला मोलाचा वेळ देण्या ठिकाणी उपस्थित झालात. हे एका खेडेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव आळवाचं आम्ही भाग्य समजतो. आपला वेळ हा अमूल्य आहे आणि एका छोट्या शाळेमध्ये आपण आलात. निश्चितच या वृक्षारोपणाच्या माध्यमातून या बालगोपाळांना निसर्गरूपी प्रेमाचे धडे इथून रुजणार आहेत आणि आयुष्यभर आपली आठवण आम्हा सर्वांना राहणारच आहे. आणि यातून आम्ही सर्वजण बोध घेणार आहोत की वृक्षाचं महत्त्व काय आहे हे आपल्या मनोगतातून आम्हाला समजणार आहेच. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सचिन चंदने साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर सह्याद्री देवराई फाउंडेशन, जी संस्था संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगात प्रचलित आहे. कारण संमेलनं भरपूर होतात परंतु वृक्ष संमेलन भरवणारी ही देवराई फाउंडेशन ही जगातली 1 नंबरची संस्था आहे पर्यावरण काम करण्याची. अशा त्या सह्याद्री देवराई फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सचिन चंदने साहेब यांनी आपला सत्कार स्वीकारावा. मी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय निळकंठ खवळे यांना विनंती करतो की त्यांनी चंदने साहेबांचा सत्कार करावा. सह्याद्री देवराई फाउंडेशन जी संस्था, ज्या संस्थेने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 29 या देवराई स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक या देवराईमध्ये 10,000 पासून 1.5 लाखापर्यंत झाडं प्रत्येक देवराईमध्ये आहेत पहा. आणि पूर्वी देवराईला फार महत्त्व होतं. शासनातर्फे या ठिकाणी त्यांना जास्त अनुदान नव्हतं. हे गाव पातळीवर फुलवले देवराई कुठे लोप होत चाललेले आहे. आणि सन्माननीय सयाजी शिंदे साहेब उत्कृष्ट प्रख्यात अभिनेता आणि कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली संस्था संपूर्ण जगात आज काम करत आहे. यानंतर श्री योगेश पंधेरे साहेब सह्याद्री देवराई फाउंडेशन यांचा सत्कार होत आहे. मी ग्रामपंचायत सदस्य बबनभाऊ बोबडे यांना विनंती करतो की त्यांनी योगेश पंधेरे साहेबांचा सत्कार करावा.
कोणतेही काम एकट्या दुट्याने होत नसतं. चंदने साहेब आणि पंधेरे साहेब ही जोडगोळी, या जोडगोळीनं सह्याद्रीचं देवराईचं कामकाज अतिशय प्रेरणेने समाजाला जागृत करून ते करत आहेत. सन्माननीय योगेश पंधेरे साहेब यांनी आपला सत्कार स्वीकारावा. आपल्या सर्वांना माहित आहे, आर्थिक बँक असते, पैशाची बँक असते, सोने तारण कर्जाची बँक असते, परंतु सीड बँक म्हणजे बिया गोळा करून संग्रहित करणं, अशी बँक म्हणजे ही एकमेव या सह्याद्री देवराई फाउंडेशनकडे आहे. पर्यावरणावर भरपूर त्यांची कामं आहेत, आपण त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळणार आहेच. यानंतर डॉक्टर जयेश कांबळे, CRHP जामखेड अरोळे हॉस्पिटलचे मालक, ज्यांनी या कोरोना कालावधीमध्ये जगामध्ये कुठं या कोरोनाचं औषध सापडत नव्हतं. जगातील लोक, केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील लोक अरोळे हॉस्पिटलकडं पाहत होती, असे नाही की या ठिकाणी गेलो तर आपण जगू शकतो. आणि अरोळे हॉस्पिटल ते करून दाखवलं. आज संपूर्ण जगामध्ये एका जामखेडसारख्या दुर्गम तालुक्यातून जगाच्या पातळीवर नाव पोहोचवणारे डॉक्टर जयेश कांबळे, त्यांचं कार्य केवळ डॉक्टरकीच नव्हे तर ते कॉलेजला अध्यापन देखील करतात. हे करत असताना देखील ते या पर्यावरणावर देखील काम करतात. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी सन्माननीय अफसर शेख, युवा नेते आणि आमच्या शाळेस नेहमी सहकार्य करणारे शिक्षणप्रेमी यांना विनंती करतो की त्यांनी जयेश कांबळे साहेबांचा सत्कार करावा. यानंतर श्री गायतळक साहेब, जे की सेवानिवृत्त वन अधिकारी क्लास 2 पोस्टवर त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. वन अधिकारी अर्थातच बालपणापासून ज्याला पर्यावरणाची आवड आहे, जो निसर्गातच देव पाहतो, निसर्गामध्येच देव मानणारा असा हा अवलिया सन्मान्य श्री गायतळक साहेब, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी संपूर्ण समाजासाठी वृक्षारोपणाचं महत्त्व, वृक्ष संगोपन या गोष्टीवर त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सेवानिवृत्त होऊन देखील या अशा कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. सन्माननीय श्री गायतळक साहेब यांचा सत्कार होत आहे. मी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विनोद बारावकर, सन्मान्य श्री विनोद बारावकर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. यानंतर मान्य डॉक्टर श्री रणजित राऊत, जे आपल्या जामखेडचं भूषण म्हणता येईल, एक उत्कृष्ट सायंटिस्ट, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र राज्यावर विविध संशोधनामध्ये त्यांचं एक अग्रगण्य असं नाव आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला शास्त्रज्ञ माहीत आहेत ना, आपण विज्ञानामध्ये शास्त्रज्ञ नाव घेतो की नाही, असा एक शास्त्रज्ञ आपल्या जामखेड तालुक्यातून आहे. हे खरोखरच आपल्यासाठी भूषणावं बाब आहे. मी
डॉक्टर रणजित राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा। या ठिकाणी गावाचे शिक्षणप्रेमी सन्मान्य किरण खवळे यांना मी विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा। यानंतर आपण हा जो पर्यावरणावर आधारित कार्यक्रम घेत आहोत, जे कलाकार अभिनेते हे पडद्यावर आपल्याला दिसतात, परंतु त्या पडद्याच्या मागे देखील पडद्यामागचे काही कलाकार असतात ज्यांचं नाव समोर नसतं, परंतु त्या कार्यक्रमाचे खरे सत्कारमूर्ती ते असतात। अशापैकीच एक आपल्या ग्रामस्थ प्रियंका बोबडे शेळके यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्याला याच्या शाळेसाठी वृक्षारोपण मिळत आहेत। आणि ही जे वृक्ष आपल्याला दिलेली आहेत ते आहेत कृष्णाली फाउंडेशनच्या वतीनं। प्रियंका बोबडे ह्या एक उत्कृष्ट पत्रकार आहेत, यानंतर एक उत्कृष्ट निवेदिका आणि कृष्णाली फाउंडेशनच्या सचिव आहेत। त्यांच्या माध्यमातून हा जो लवाजमा, हा जेवढा मोठा ताफा आलेला आहे त्याचा श्रेय खरं त्यांना देता येईल। आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या कृष्णाली फाउंडेशननं झाडं दिलेली आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी सन्माननीय सावता बोराटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बोराटे मोहिते वस्ती यांना विनंती करतो की त्यांनी प्रियंका मॅडमचा सत्कार करावा। या ठिकाणी पहा, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो। तुम्ही कोणतेही उदाहरण घ्या, अगदी आपण घरातून जे निघतो, आपल्या घरातील गृहिणी 2-3 वेळेस आपल्याला सल्ला देते, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, आणि त्याप्रमाणे आपण चालतो। आणि ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष देवता अवतरतात। त्यामुळे या कृष्णाली फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय प्रशांत शेळके, सौ प्रियंका शेळके यांचे पती, त्यांना देखील प्रियंका मॅडमचा सदैव अंधारातून पाठिंबा असतो। आणि त्यामुळे आज ते या कृष्णाली फाउंडेशनचे संस्थापक आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जे नेहमी शाळेसाठी कार्यतत्पर आहेत, ज्यांचा अध्यापनामध्ये प्रशासनामध्ये गाढा अभ्यास आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत विविध असे विकासात्मक कामं होत आहेत, असे धडाडीचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री घोडेश्वर सर यांना मी विनंती करतो की प्रशांत शेळके साहेबांचा त्यांनी सत्कार करावा। या ठिकाणी कृष्णाली फाउंडेशन हे केवळ पर्यावरणावरच नाही तर शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टीमध्ये काम करते। आणि आपल्या समाजामध्ये अशा काही संस्था आहेत, त्यामध्ये डॉक्टर
आरोळे हॉस्पिटल असेल, त्यांच्या माध्यमातून आरोग्याची सेवा होत आहे. कृष्णाली फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, प्रसार, पर्यावरण संरक्षण आणि सह्याद्री देवराच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, संगोपन आणि आर्थिक व्यवस्थापन हे जे कार्य होत आहेत, त्यामुळे आजही कुठेतरी जगामध्ये ही सुंदरता आहे. आज जगामध्ये माणुसकी आहे, समाजासाठी धावणारी लोक आहेत. यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. या सर्व मान्यवरांचं, प्रमुख अतिथींचं आणि ग्रामस्थांनी त्यांच्या प्रयत्नातून हा साकारलेला जो कार्यक्रम आहे, पुनश्च एकदा सर्वांचं शाब्दिक स्वागत करतो. यानंतर कृष्णाली फाउंडेशनच्या सचिव सन्माननीय प्रियंका शेळके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक, आपलं मनोगत व्यक्त करावं. मला तुमचा आवाज एकदा ऐकायचा आहे. माझा आवाज येतोय का? गुड मॉर्निंग. अजून एकदा गुड मॉर्निंग. आता आवाज आलाय. आज कृष्णाली फाउंडेशन आणि खऱ्या अर्थानं पुण्यावरनं तुमच्यासाठी भेटीला या ठिकाणी देवराई. तुम्ही पिक्चर बघता ना, सिनेमे बघता ना, सिनेमेतले जे अभिनेते असतात, ऍक्टर असतात, ते सुद्धा झाडं लावतात आणि झाडं जगवतात. त्यांची जी टीम आहे ती टीम तुमच्याकडे आलेली आहे आणि आज तुमच्या इथे देखील झाडे लावणार आहोत. जी झाडं तुम्हाला नंतर पेरू देणार आहेत, सीताफळ, जांभळं, त्यासोबतच आवळा, चिंच, ही झाडं तुम्हाला नंतर त्याची तुम्ही माझ्यासारखे मोठे झाले की इथे येऊन फळं खायचे शाळेमध्ये येऊन. आता झाडं मोठी करायची आणि नंतर फळं खायचे. मी सुद्धा या शाळेत शिकलेली आहे आणि आज बरेच पाहुणे इथे उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत, जे शाळेवरती प्रेम करतायत ते पाहुणे इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचं इथं सहर्ष असं स्वागत करतेय. थोडक्यातच सांगू शकेल की कृष्णाली फाउंडेशन अगदी 1 वर्षाची संस्था आहे. मात्र 1 वर्षाची असतानाच जिल्हा परिषद वाचली पाहिजे, जिल्हा परिषदेवरती काम झालं पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्कूल किट वाटप असेल, मुलांना एक्झाम पॅड वाटप असेल, त्यासोबतच वृक्षारोपण कार्यक्रम असेल आणि आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी मावळा किट असेल. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून जी फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेसाठीच काम करत आहे आणि याच जिल्हा परिषद शाळेमध्ये आज देखील आपण वृक्षारोपण करत आहोत. आणि तुमच्यासाठी इथे सर्व जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांचं आपण एकदा जोरात टाळ्यांमध्ये स्वागत करायचं. जोरात टाळ्या वाजवायच्या. आज पाऊस असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम अगदी छोटा खणी घ्यावा लागतोय. मला तुमच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता की मॅडम आम्हाला एक्झाम पॅड असेल किंवा मुलांचे शैक्षणिक साहित्य असेल हे सातत्यानं मिळत असतं, मात्र आमच्याकडे जागा भरपूर आहे आणि आमच्या मुलांना वृक्ष लागवडीचे जे संस्कार आहेत ते झाले पाहिजेत. मुलांना पुढच्या काळामध्ये जी फळं असतील ती फळं या ठिकाणी मिळाली पाहिजेत. त्यामुळे आम्हाला फळझाडं असतील ती झाडं तुम्ही आम्हाला इथे द्या. आम्ही त्याचं चांगलं संगोपन करू आणि मुलांना देखील ती वृक्षारोपणाची जी आवड आहे ती निर्माण करू. यासाठीचा हा छोट्या खणी कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाला जास्त विलंब न करता इथे पाहुणे मंडळींची थोडक्यात मनोगत घेऊन मुख्य कार्यक्रम आपण करून घेऊयात. मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करते आणि सरांना सांगते की आपण या ठिकाणी पुढचा कार्यक्रम घ्यावा. या ठिकाणी आता वृक्षारोपणाचा म्हणजे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम होत आहे, जे सह्याद्री देवराई फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सचिन चंदने साहेब यांच्या हस्ते एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या कृष्णाली फाउंडेशनच्या वतीनं या वृक्षाचं वाटप होत आहे. इयत्ता 8वीचे काही विद्यार्थी या सह्याद्री फाउंडेशन मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सचिन चंदने साहेब आपल्या शाळेसाठी
रोपं भेट देत आहेत. या ठिकाणी या वृक्ष वाटपासाठी सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे. प्रशांत दादा ये मुलांनो गाड्या घ्या बरं का गाड्या वाढवायची. मुलांनो इकडून या जरा खाली जरा बरं का खाली जरा प्रियंका ताई तुम्ही सर तुम्ही या मुलांनो येते या झाड खाली दार कुमार सम्राट अशोक घोडेस्वार या ठिकाणी निसर्गावर आधारित कविता सादर करत आहेत. मी त्याला विनंती करतो त्यांनी येऊन त्या ठिकाणी आपली कविता सादर करावी. टाळ्या वाजवा ना मुलाचे. कुठे आहे ती कशा खिडकीच्या आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या शाळेमध्ये आज वृक्षारोपण करण्यासाठी सह्याद्री देवराई नावाची एक संस्था आहे. श्री सयाजीराव शिंदे यांनी ती संस्था उभारलेली आहे. तर सयाजीराव शिंदेंनी सयाजीराव शिंदेंचं त्यांच्या आईवर खूप प्रेम होतं. त्यांनी वृक्षारोपण करण्याचा त्याचा हेतू होता की त्यांनी स्वतःची आई निसर्गात पाहिली. त्यांनी स्वतःच्या आईला निसर्गासारखंच प्रेम केलं. आपल्या सर्वांचं प्रेम मुलांवर असतं, आपल्या शाळेवर असतं, पण त्यांचं प्रेम निसर्गावर आहे. म्हणून त्यांनी अशी खूप मोठी संस्था उभारली आहे. ते साऊथ इंडियन मराठी चित्रपट त्याच्यानंतर तमिळ अशा वेगवेगळ्या चित्रपटांवर ते काम करतात. पण त्यांनी आपल्या कधी मित्रांना कधी आपल्या शिक्षकांना विसरले नाहीत. खूप मोठे असले तरी ते माणूसच आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या मित्रांसाठी खूप काही केले. म्हणून मला त्यांच्याबद्दल कुलकर्णी मॅडम यांनी एक कविता आपले विचार मांडलेले आहेत. मी त्यांचे विचार व्यक्त करतो. काम, डेडलाईन, धावपळ, गाड्या, खड्डे, प्रदूषण विदूषण, नको आता शहरी हे विशेषण, नको शहरी स्टाईल, जीव घेणी, बरी आपली गावाकडची साधी सुधी राहणी, सगळं कसं नितळ आणि निर्मळ, काम, लाईफलाईन, आकाश, माती, पाणी, झाडं, पक्षी आणि प्राणी, निसर्गाची आपली हीच तर आहे देणी घेणी. घेतलं खूप,
घेतलं खूप ओरबाडलंही अनेकदा निसर्गाला. आता थोडं परत देऊ, बाकी नाही पण निदान एक झाड तरी लावू, बाकी नाही पण निदान एक झाड तरी लावू. अशा सयाजीरावांनी आपल्या शाळेसाठी, त्यांच्या आईसाठी आपल्या शाळेला वृक्षारोपण करण्याची संधी दिली आहे. त्यांनी आपल्या शाळेमध्ये खूप जागा आहे म्हणून त्यांनी आपल्या शाळेसाठी वृक्ष दिलेले आहेत. आता आपण थोड्याच वेळात त्याची वृक्षारोपणाची लागवड करू. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सम्राट. अतिशय प्रेरणादायी. नकोआतला शहरातला राहणीमान, गडे आपला गाव भरा, या अर्थाचं हे त्याचं या वाक्यातून ते दिसून आलं. आमचा देखील लहानपण, बालपण या आशामध्येच गेलेलं आहे. त्यावर आधारित एक छोटीशी कविता माझी स्वलिखित मी सादर करतोय. महती मायभूमीचे गाता गाता शब्दही अपुरे पडतील आता. इथेच शिकलो इथेच घडलो, इथेच शिकलो इथेच घडलो, अनवानी पायाने इथेच वाढलो. सूर पारंब्या आट्यापाट्या विटी दांडूचा खेळ, सूर पारंब्या आट्यापाट्या विटी दांडूचा खेळ, इथूनच घडला खऱ्या आयुष्याचा मेळ. डोंगरदरी नदी नाले वेली आणि तरू, डोंगरदरी नदी नाले वेली आणि तरू, हेच होते खऱ्या अर्थाने आदर्श माझे गुरु. ऊस तोडायचा बाप आई बांधायची मोळी, ऊस तोडायचा बाप आई बांधायची मोळी, मग आम्हालाही असायची त्यावेळी आंघोळीची गोळी. याच भूमीत टोचले अनवानी पायात काटे, याच भूमीत टोचले अनवानी पायात काटे, शाळा बुडविल्यावर मिळायचे बापाचे धपाटे. बाप होता जिद्दी रोज शाळेत धाडायचा, बाप होता जिद्दी रोज शाळेत धाडायचा, पोराला शिकू द्या म्हणून मास्तराच्या पाया पडायचा. अविरत ही मायभूमी नाही बदलला स्थळ, अविरत ही मायभूमी नाही बदलला स्थळ, इथूनच दिला जिने असंख्य पंखांना बळ. खाऊ होता आमचा जांभूळ करवंद आणि बोर, खाऊ होता आमचा जांभूळ करवंद आणि बोर, पिझ्झा आणि बर्गरची नाही त्याला सर. बाळावर लावावी हिची कस्तुरी गंधित माती, बाळावर लावावी हिची कस्तुरी गंधित माती, याच भूमीने जोडली रक्ताची आणि जीवभावाची नाती. कवी सुरेश भट यांनी सुंदर रचना केलेली आहे पहा. गे माय भूप तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मला असं वाटतं, नका आणू आरतीला हे सूर्यचंद्र तारे, नका आणू आरतीला हे सूर्यचंद्र तारे, जन्मदात्या मायभूमीत अधूनमधून जारे, जन्मदात्या मायभूमीत फक्त अधूनमधून जारे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय सचिन चंदने साहेब, जे सह्याद्री देवराई फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर, यांनी पुण्याहून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. त्यांच्याकडे वेळ अगदी अत्यल्प आहे. त्यांनी आपल्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या साठी त्यांनी दिलेलं योगदान, सह्याद्री देवराई फाउंडेशनचं कार्य याची ओळख करून द्यावी, आणि आपल्या मनोगतातून निश्चितच आम्हाला प्रेरणा भेटणार आहे. मी सन्माननीय सचिन चंदने साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उपस्थित येते आवाज, हे बंद केले. येते. उपस्थित मान्यवर, सगळ्यांची नावं घेता येणार नाही कारण लिस्ट समोर नाहीये.
आणि भाषणामध्ये काय होतं की बऱ्याच नेते मंडळी लिहून घेतात, आपलं तसं नसतं. तर जेवढे उपस्थित मान्यवर आहेत सगळ्यांचं धन्यवाद. आणि चिमुकले जे बसलेत ते, खरं तर हे मान्यवर आहेत जे बसलेत ते. मगाचपासून मी बघतोय, हा समोर बसलाय ना, त्याची टाळ्या वाजण्याची स्टाईल पण वेगळी आहे. हा एक नंबरला बसलाय. सगळेजण अशा अशा टाळ्या वाजवतात, तो असं असं टाळ्या वाजवतो. वाजून दाखव टाळी, आहे ना. तर सह्याद्री देवराईची ओळख जर करायची असेल म्हणजे, तर सुरुवात जी झाली सयाजी सरांनी आज 10 वर्षापूर्वी, तर सर्वात पहिलं त्यांनी काय केलं तर बीजतुला केली. म्हणजे त्यांनी जसं सम्राट म्हणाला की आईला त्यांनी निसर्गात पाहिलं, तर पहिले बीजतुला केली. आईच्या वजना इतक्या बिया त्यांनी त्याचं वजन केलं, त्या बिया रुजवल्या आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्या बिया आता झाडांच्या रूपाने जगतायत. आणि म्हणजे त्यांची आई प्रत्येक झाडांमध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये त्यांना दिसते. त्यानंतर आपण वृक्ष महोत्सव केला. म्हणजे काटेसावर झाड माहिती आहे का सगळ्यांना? किती किती विद्यार्थ्यांना काटेसावर झाड माहिती आहे? काटेसावर माहिती आहे का? नाही. काट्याचं झाड तुम्हाला माहिती आहे? बाकीच्यांना सगळ्यांना काटेसावर जे होळीला आपण जाळतो बघा, है ना. तर अच्छा, सावर इकडे नाही. हा, फेब्रुवारी मार्च मध्ये त्याला लाल फुलं येतात आणि म्हणजे माकडांचं खाणं किंवा खारुताईचं खाणं येते. तर त्या काटेसावर लोप पावत चालला होता, कारण होळीमध्ये तो जाळला जात होता. त्याला यमाचं झाड म्हणून बोधित केलं होतं, कारण त्याला त्रिकोणी काटे असतात असे, आणि ते काटेरी झाड म्हणून त्याला यमाचं झाड, भूताचं झाड, आणि मग होळीमध्ये ते जाळून टाकायचं. पण काटेसावर हे झाड इतकं सुंदर झाड आहे, म्हणजे आपल्याकडे वृक्षतज्ञ आहेत त्यांना माहितीच असेल की काटेसावर या झाडावर 35 ते 40 प्रकारचे पक्षी येऊन बसतात आणि त्यांचा तो ज्यूस बार आहे. म्हणजे ते त्यातलं ज्यूस पीत अन्न खात असतात आणि फळं खाण्यासाठी हे सगळे पक्षी असतात. तर असं सुंदर झाड जे लोप पावत चाललं होतं, त्याचा आम्ही साताऱ्याला काटेसावर महोत्सव साजरा केला. आणि मग आता काटेसावर झाड जे गव्हर्नमेंटच्या नर्सरीत मिळत नव्हतं, ते आता मिळायला लागलं. आपण सह्याद्री देवराई फाउंडेशन मार्फत काय केलं तर जी झाडं आपल्या निसर्गाला, वन्य प्राण्यांना उपयोगी नाही आहेत त्याचं आपण प्रबोधन नाही करत. म्हणजे गुलमोहर किंवा अशोक इथे आहे, आम्ही ते काढायला नाही सांगणार, पण नवीन लावू नका असं आम्ही नक्कीच सांगू. कारण गुलमोहर, निलमोहर किंवा तुमचं अकेशिया, अशोका असेल, निलगिरी असेल, तर ही जी झाडं आहेत ना, ही झाडं आपल्या निसर्गाला उपयोगी नाही आहेत, मनुष्य प्राण्याला उपयोगी नाही आहेत. तर आम्ही ती लावत नाही, त्याचं प्रबोधन नाही करत. पण आम्ही जी काही झाडं प्रबोधन किंवा जी काही झाडं आपण प्रमोट करतो ती देशी झाडं आहेत. जसं वड, पिंपळ, उंबर, पिंपरण, है ना. आता तुम्हाला फळांची झाडं कुठली कुठली फळं आवडतात? फक्त आंबाच आवडतो, पेरू आवडत नाही का? जांभूळ आवडतं की नाही? चिंचा म्हटल्यावरती कसं वाटतं? शिरशिरी येते की नाही, है ना. चिंचा, आवळा, है ना. तर मग ही जी देशी झाडं आहेत ना, ती झाडांचं आपण प्रमोट करतो. तीच झाडं आपण आजपर्यंत महाराष्ट्रात लावली. सरांनी ते प्रास्ताविक मध्ये म्हटलं की 29 देवराई आपल्या महाराष्ट्रात आहेत. येस, 29 नाही, आता आपण 48 देवराईंपर्यंत पोहोचलेलो आहोत यावर्षी. जवळजवळ म्हणजे त्या वर्किंग मध्ये 54 देवराई होतील यावर्षी. आणि आमचा मानस आहे की 2026 किंवा 2027 पर्यंत 100 देवराईपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग आता हे पोहोचणार कसं, तर प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला ते प्रबोधन केलं पाहिजे. त्यासाठी आता मी नगर जिल्ह्याची जबाबदारी असा विचार करतोय की कोणतरी पुढे यावं. तर मला डॉक्टर जयेश कांबळे, मला वाटलं की बाबा त्यांनी नगर जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी. म्हणजे काय की ह्या ठिकाणी प्रत्येक गावात कुठेतरी गायरान असतंच, कुठेतरी गावठाणाची जागा असते, किंवा गायरान गावठाण नसेल तर त्या ठिकाणी वन विभागाची जागा असते. तर देवराई बनते कशी? आता मी कालच कुठलं गाव रे कालचं आपलं कर्नलवाडी त्या ठिकाणी व्हिजिट केली देवराईसाठीच.
तर तिथले पृथ्वीराज निगडे म्हणून आहेत, त्यांनी पुढाकार घेतला होता. तर गावामध्ये मी गेल्यानंतर गावात एक पण झाड नाहीये, बरोबर आहे, सगळं रखरख आहे. आणि वनविभागाच्या जागेत त्यांना देवराई करायची होती. तर मी त्यांना जस्ट फक्त सुचवलं की ग्रामस्थ सगळे जमले होते. तर मी म्हटलं मग गावात तुम्हाला झाड नाहीये तर मग पहिलाच पर्याय तुम्हाला देतो की प्रत्येक व्यक्तीने, आज 350 का 325 उंबरा आहे त्यांचा, घरं आहेत तेवढी, तर म्हणलं प्रत्येकाने 5 झाडं लावाल का तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी, पॉसिबल आहे का? तर सगळे म्हणाले चालेल म्हणून. मग झाले ना 1500 झाडं. मग सुरुवात कुठून झाली? गावातून झाली. मग म्हटलं आपण वनविभागाच्या जागेत जाऊ, त्या ठिकाणी जी काय 10-20 एकर जागा आहे त्या ठिकाणी आपण एक देवराई करू. अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रबोधन किंवा अशा पद्धतीचं मोटिवेशन आपण प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक सरपंचांना देतो आहोत की जेणेकरून झाडं लागली पाहिजे. देवराई म्हणल्यानंतर ती देवराई आमची आहे असं आम्ही कधीच म्हणत नाही. ती देवराई जी आहे ही त्या गावाचीच असणार आहे. त्या गावातला, त्या देवराईतनं येणारं उत्पन्न जे आहे ते त्या गावालाच येणार आहे. म्हणजे आता इथे सरपंच कोण आहे का आलेले? पण तुम्ही सदस्यच आहात ना. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. खेडगाव मध्ये मी गेलो होतो नाशिकला. खेडगाव म्हणून गाव आहे, त्याचे सरपंच आहे दत्तात्रय पाटील. आज त्यांचं वय 65 वगैरे असेल. पण त्यांनी त्यांच्या गावातलं जे गायरान आहे, 100 एकर गायरान आहे, आणि त्या 100 एकर गायरानमध्ये त्यांनी सगळी फळांची झाडं लावलेली. फळांची आणि फुलांची, म्हणजे आंबा आहे, चिंच आहे, पेरू आहे, फणस आहे. आणि त्या 100 एकर मधून त्यांचं जे वार्षिक उत्पन्न किती असेल, 70 ते 80 लाख रुपये तो लिलाव होतो. मग एवढं मोठं उत्पन्न जर आपल्याला शेती देऊ शकते, झाडं देऊ शकतात, मग आपण त्याचं काम केलं पाहिजे. पण त्यांनी काय केलं, त्या गावाला समृद्ध केलं या झाडांच्या मधून उत्पन्न मिळवून. तर तसं प्रत्येक सरपंचाने किंवा प्रत्येक गावातल्या, म्हणजे आमची विनंती आहे, आमची रिक्वेस्ट आहे. आम्ही तर गाववाले नाही आहोत, आम्ही मुंबईवाले आहोत ना. आमच्याकडे कुठं गायरान किंवा गावठाण आहे, पण तुमच्याकडे आहे तर त्याचा तुम्ही उपयोग करून ते करू शकता. ही सह्याद्री देवराई फाउंडेशन कडनं सगळ्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. आता आपण 40-48 देवरायांपर्यंत पोहोचलो. वृक्षसंवाद आणि वृक्ष जागर ही संकल्पना आपण राबवली. आता वृक्षसंवाद म्हणजे काय, तर वृक्षांशी संवाद करायचा. तुम्ही जर एखाद्या झाडाच्याकडे रोज जर त्या झाडाजवळ जात असाल ना, तर कधीतरी तो तुमच्याशी बोलायला लागेल. तुम्ही विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न करा. तुम्हाला अजून एक मी एक व्यक्तीचं अनुभव सांगेन. जमीर शेख हे यावल वन विभाग जळगाव इथे DCF आहेत, डेप्युटी कन्झर्वेटिव्ह फॉरेस्ट ऑफिसर. तर ही व्यक्ती जी आहे ना, UPSC त्यांनी 8 वेळा अटेंड केलं. UPSC माहिती सर्व विद्यार्थ्यांना माहिती? ओके. त्यांनी 8 वेळा, त्यात 7 वेळा ते फेल झाले. पण 8व्या वेळेला ते जात असताना, फेल इन द सेन्स त्यांना सक्सेस मिळत नव्हता, पण 8व्या वेळेला ते जात असताना त्यांनी एक पिंपळाचं झाड होतं त्यांच्या घराच्या बाजूला, त्याला मिठी मारली आणि त्याला सांगितलं की देवा माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघतो आल्यावर. म्हणजे नमस्कार देवाला न करता ते पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून गेले आणि 8व्या अटेम्प्टला ते पास झाले. पास झाल्यानंतर त्यांना एका मोठ्या कंपनीतून फार मोठ्या पॅकेजची, म्हणजे जवळजवळ 3-3.5 कोटीच्या पॅकेजचं त्यांना ऑफर आली होती. पण त्यांनी ती न घेता त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वीकारलं आणि ते आता DCF जळगाव. तर बेसिक सांगायचं काय की झाडांचं कुठे फायदा होईल किंवा कुठे कशातून कसा आनंद मिळेल किंवा ब्लेसिंग मिळेल आपल्याला सांगता येत नाही, अशी सुद्धा लोक आहेत. सयाजी सरांचं जे हेतू आहे, म्हणजे सयाजी सरांचा जो मेन मोटो आहे, तुम्ही कोणीही, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, तुम्ही कोणीही त्यांना कॉल करा, तर ते झाडांच्या व्यतिरिक्त काही बोलतच नाही, काहीच बोलत नाही. कुठेही गेले, कुठल्याही प्रोग्रामला गेले, अगदी पाहुणे म्हणून जरी कुठे गेले तरी त्या ठिकाणी ते डायलॉग पिक्चरचे नाही बोलत, ते झाडांवरतीच बोलतात. कारण ते अतिशय झाडांवर जास्त प्रेम करणारे आहेत. आणि 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही त्यांच्या सोबतीला जेव्हा आमची बैठक झाली आणि ही देवराई स्थापन झाली, त्यानंतर आम्हाला पण, म्हणजे वयाच्या मला वाटतं 45 वर्ष माझं होतं 10 वर्षापूर्वी, तेव्हा मला झाडांबद्दल कळलं
त्याच्यापूर्वी मी एकही झाड लावलेलं नव्हतं किंवा मला झाडं ओळखता पण येत नव्हती. फक्त आंबा पणस चिकू आपण जे खातो दारातली तीच माहिती होती. पण हे सगळं सरांमुळे मिळालं. आणि आज तुम्ही जो सन्मान केला हा सन्मान सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की आमची शाळा, सर म्हणाले की आमची शाळा छोटी आहे. शाळा कधीच छोटी नसते, शाळा ही मोठीच असते. लक्षात घ्या, शाळा ही मोठीच असते. कारण मी सुद्धा अशाच दगडी शाळेत शिकलेलो आहे 4थी पर्यंत. आणि या विद्यार्थ्यांचं कौतुक असं की आता मी त्यांचा आवाज ऐकणार आहे. जसं प्रियंका मॅडमनी त्यांचा आवाज घेतला होता तसा मी पण त्यांना आता आवाज द्यायला लावणार आहे. जाता जाता मी एक अरविंद जगताप सरांना आपण सगळे ओळखतो, जे चला हवा अयोध्याला पत्र लेखन करतात, बरोबर आहे, ते सिने लेखक आहेत. तर त्यांची एक कविता प्रार्थना आहे, ती मी घेतो. मागे माझ्या तुम्ही बोलायचंय, तुम्ही बोलणार सर्व विद्यार्थी. जेव्हा मी असा हात करीन ना, असा असं, तेव्हा सगळेजण असं करणार. 10चा आकडा दाखवायचा. ओके, कधी जेव्हा मी करणार तेव्हा, आता नाही. आणि आपण चांग भलं बोलता येतं सगळ्यांना. मग मी म्हणणार वडाच्या नावानं. आवाज कमी आहे. वडाच्या नावानं, पिंपळाच्या नावानं. आता मी प्रार्थना म्हणतो, तुम्ही माझ्या मागे ती म्हणायची. ओके. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो. सगळ्यांनी म्हटलं परत म्हणूया आपण, कारण सर म्हणाले नव्हते. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं. सगळ्याच गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपल्याला. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडे लावून ठेव. 10 झाडे लावून ठेव. कारण झाड आहे तरच आपली सुद्धा वाढ आहे. चिंचेच्या नावानं, पेरूच्या नावानं. आता ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना सर आपण जर या शाळेमध्ये रोज तुम्ही घेतली तर मी तुम्हाला पाठवतो. आणि कशी म्हणायची तुम्ही समजा. आता तो सम्राट तर हुशार आहे, तो घेऊ शकतो मला वाटतं रोज प्रार्थना ही. तर ही प्रार्थना जर तुम्ही घेतली तर मला वाटतं मुलांच्या त्याच्यातला जो प्रत्येक वाक्यातला जो अर्थ आहे तो अतिशय छान आहे. तर ही प्रार्थना आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शाळांमध्ये ही प्रार्थना आपण सकाळच्या प्रार्थनेनंतर लोकांनी घेतलेली आहे. तर मला खूप आनंद झाला त्या शाळेत येऊन आणि मला तुम्हाला भेटून. मी या ठिकाणी आल्या ते बघितलं मिशन आपुलकी. मला सुद्धा 2,500 रुपये त्या आपुलकीसाठी द्यावंसं वाटलं. म्हटलं आपण देऊया. हा कन्सेप्टच माझ्यासाठी वेगळा होता. म्हटलं हे काय आहे, तर म्हटलं आपुलकीची शाळा आहे. तर धन्यवाद. मी कसं पेमेंट करायचं तेवढं मला सांगा फक्त. कॅश द्यायची. थँक्यू. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण या निसर्गावर प्रेमावर आधारित जे मोलाचे शब्द विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, त्याचा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये निश्चितच आमूलाग्र बदल घडण्यासाठी प्रयत्न करू. आत्ता विद्यार्थ्यांना आपल्याला साहेबांनी सांगितलं, वयाच्या 45व्या वर्षी मला झाडं काय, झाडाच्या जाती काय हे समजलंय. वयाच्या
45 वर्षानंतर आणि आज त्यांना झाडांविषयी इत्यंभूत माहिती आहे. साहेबांना 45 वर्षानंतर समजलं झाडाची बारकावे. तुमचं भाग्य आहे. आज जी व्यक्ती तुम्हाला झाडाविषयी माहिती सांगते हे तुमच्या केवळ 10, 12, 15 वयामध्ये तुम्हाला कळतंय. तुम्ही निश्चितच या देशाचे भावी देशाचे नागरिक होणार आहात आणि पर्यावरणावर काम करणार आहात. काम करणारा पर्यावरणावर साहेब सांगायला आम्हाला अभिमान वाटेल. आपली जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव आळवा ही परसबाग स्पर्धेमध्ये 2023-24 साली तालुक्यात तिसरी आली होती आणि 2024-25 साली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामध्ये आम्ही वांगी, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, शेपू, झेंडूची फुलं, कोबी हे जे स्वतः विद्यार्थी त्याच्यामध्ये धडे घेत आहेत आमच्या मार्गदर्शनानं आणि त्याचा आम्ही प्रधानमंत्री पोषण निर्माण योजना जी आहे पोषण आहार मध्यान्ह भोजन त्याच्यामध्ये आम्ही त्याचा वापर करतो. अजूनही आम्ही यावर्षी जवळजवळ 3 गुंठ्यामध्ये इथे परसबाग फुलवलेली आहे. आपल्याकडे वेळ असेल तर आपण चालू त्याच्यावर नजर टाका. आणि आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आनंद भंडारे साहेब यांच्या संकल्पनेतून मियावाकी प्रकल्प आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे आणि या प्रकल्प राबवण्याचं भाग्य आपल्या शाळेला देखील मिळालेलं आहे. आपल्या शाळेच्या मागील प्रांगणामध्ये जवळजवळ 650 ते 700 झाडं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही लावलेली आहेत. ती देखील आपण वेळ असेल तर नक्की पहा. या ठिकाणी आमचा विद्यार्थी वर्ग आम्ही देखील त्या लहानपणापासूनच या वृक्षाचे धडे देत आहोत. मी माझा अनुभव सांगतो साहेब. मी स्वतः 130 झाडं लावलेली आहेत गावाकडे. शनिवारी गावाकडे गेलो की पहिले कपडे उतरून कधी साधे कपडे घालतो आणि कधी बागेत जातो ही फार उत्कंठा मोठी झाडाची आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना देखील आमचे कार्यतत्पर मुख्याध्यापक घोडेस्वार सर अशा काही संकल्पनांना त्यांच्यात ते गुण आहेतच. त्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये सोलर पॅनल आहे. नंतर वॉटर चिलर 65,000 किमतीचं व्यवस्थापन समितीने आम्हाला शाळेसाठी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी या शाळेसाठी CCTV कॅमेरा आहेत, 8 फुटेज आहेत आणि पर्यावरण देखील शाळा काम करते. अतिशय जोमाने आम्ही सर्व स्टाफ आपल्या कुटुंबाचे प्रमुख घोडेस्वार सर यांच्या माध्यमातून करत आहोत. आणि आपण जे पर्यावरणावर जे आम्हाला जे प्रत्येकाने 10 झाडे लावू हे प्रार्थना घेतलेली आहे ते आश्वासन आम्ही नक्कीच पाळू. मुलांना तुम्हाला सांगतो झाडं लावणं सोपं आहे परंतु त्याचं संवर्धन आणि संगोपन हे फार अवघड आहे. जे पर्यावरणावर काम करतात ते तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही 1000 लावा 500 लावा, तुम्ही एकच लावा परंतु ते जगतंय का याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आम्ही दरवर्षी सर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाडं मिळतात. विद्यार्थी झाडं बांधावर लावतात, शेतावर लावतात किंवा आपल्या अंगणामध्ये लावतात आणि त्याचं संगोपन करतात. बाळपणापासून त्यांना परसबागेच्या माध्यमातून वृक्षाची आवड आहे आणि त्यातून आपलं जे मार्गदर्शन आहे निश्चितच त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. आपण दिलेले शब्द आहे निश्चित पाळू. विद्यार्थ्यांनो साहेबांकडे भरपूर मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे सह्याद्री देवराईवर. तुम्हाला आणखी एक सांगतो पहा. दगडूशेठ हलवाईमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लाडूचा प्रसाद दिला जातो, वेगवेगळे बुंदीचे प्रसाद दिले जातात, पेढ्याचा प्रसाद दिला जातो, नारळाचा दिला जातो. परंतु सह्याद्री देवराने त्या दगडूशेठ हलवाई या ठिकाणी वृक्ष प्रसाद तिथं चालू केलेला आहे. जे अभिषेक घालतात त्यांना देखील वृक्षाचा प्रसाद देतात. ही फार मोठी आगळी वेगळी अशी संस्था आहे आणि अशा कामाच्या माध्यमातून आपण प्रेरणा घ्यावी अशी आशा करतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या आभार प्रदर्शन सन्माननीय डॉक्टर जयेश कांबळे आरोळे हॉस्पिटल हे आपला आभार व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे चंदने साहेब, सर्व ग्रामस्थ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी, माझे विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, मी ज्यावेळेस
शिकून इथं आलो होतो ना, तर मला सगळ्यात पहिल्यांदा गावात काम कसं करायचं हे तुमच्या गावाच्या लालनताईंनी शिकवलंय. लोकांबरोबर कसं बोलायचं, कसं उठायचं, काय काम करायचं, तर हे यांच्या गावातली एक आरोग्य रक्षिका होती, तिने शिकवलेलं आहे. कर्मधर्म संयोगाने प्रियंकाताईंच्या फॅमिलीमध्ये मला वाटतं त्यांच्या आजी पण आमच्याकडे आरोग्य रक्षिका म्हणून काम करत होत्या. तर या गावची माझी नाळ फार जुनी आहे आणि त्याच्यामुळं सरांना म्हणलो आभार प्रदर्शनासाठी मी उभा राहतो. मी ग्रामस्थातर्फे उभा आहे आज. मला एवढंच सांगायचंय की झाडं लावा, झाडं जागवा, झाडं वाचवा हे आपण आज ऐकत नाहीये, बऱ्याचशा वर्षापासून ऐकत आहे. पण झाडं लावल्यानंतर जसं सरांनी उल्लेख केला की त्याचं संवर्धन झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि हे सगळं करत असताना आम्ही आरोग्यामध्ये कसं केलं, आरोग्य आपल्या स्वतःच्या हाती. आरोग्य येणार, दवाखाने येणार, डॉक्टर येणार आणि ते तुम्हाला आरोग्य देणार असं नाहीये. तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हाती ठेवू शकता. तशाच प्रकारे आपण शिक्षण आणि पर्यावरण पण आपण आपल्या स्वतःच्या हाती घेऊ शकतो. गंमत काय, वन कायद्यामुळं अजूनही 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण आपल्याला जंगल ते त्यांचं वाटतं आणि आपण सेपरेट राहतो. पण जंगल आपलं आहे. 50 वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य झालेलो, 75 वर्ष झाली, तर ती एक भावना आपल्याला रुजवणं महत्वाचं आहे. तो आनंदवनचा जो प्रोजेक्ट आहे ना, काल आपण डिस्कस केला पाथर्डी तालुक्यातला, तर तो त्याच्यासाठी सरांचा फार मोठा सहभाग आहे. सर तिकडचेच आहे, तिसगावचे हे पवार सर. मला सांगायचंय काय की चंदने साहेब, योगेश सर, सयाजीराव शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत, तर मी तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला खात्री देतो की जे पण तुम्ही काम हातात घ्याल ते आम्ही आमचं स्वतःचं काम आणि अत्यंत तळमळीने करू की तुम्हाला मी त्याचा लोकसहभागाची आम्हाला अजिबात अडचण नाहीये. कोरोनात ज्यावेळेस आम्ही अडचणीत होतो तर यांनीच पैसे गोळा करून आम्हाला आरोग्य दवाखान्याला पैसे दिलेत, धान्य दिले, भाजीपाला पण दिलेला आहे. वेळ आल्यानंतर सगळेच गाव उभं राहिले आणि त्यांनी आम्हाला मदत केली. ह्या कामासाठी, ह्या पवित्र कामासाठी सर्वजण आम्हाला मदत करतील. त्याचबरोबर जे काय ह्या सगळ्याच पट्ट्यात करण्यासारखं आहे ते करू. अध्यक्ष काय आम्हाला आता इथून गेल्यानंतर गोडेगावला जायचंय, गोडेगावला झाल्यानंतर मग गोडेगाववरून मग आम्हाला खडकतला जायचंय, खडकतून थापली नाही का आपला टाकळी खंडेश्वरीचा तिथला चिंचोलीच्या तिथलं मध्ये तिथं जायचंय. सरांचा पण वेळ थोडासा महत्वाचा आहे आणि मग तिथून पुढे त्यांना परत पुढच्या याला जायचंय. सर तुम्ही आज इथं आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आम्ही आमच्या पद्धतीने एक दिवस यांच्याबरोबर मी वेळ घेतो, प्रॉपरली कमिटीवर बसतो, यांच्याबरोबर काय करता येण्यासारखं आहे, कुठल्या जागेत करता येण्यासारखं आहे, त्याची जबाबदारी कोण घेईल, त्याचं भविष्यातलं नियोजन कसं करता येईल याविषयी आम्हाला गायतडक सर पण आहेत, राऊत सर पण आहेत, ते पण मार्गदर्शन करतील. आणि अशा प्रकारे एक प्रॉपरली प्रोजेक्ट असेल किंवा जे काय आमच्या भविष्यातील कसं आपण एकत्र करता येण्यासारखे ते आपण मी तुम्हाला पाठवून देतो. परत तुम्ही आमच्याकडे या, सतत येत राहा. तुम्ही आल्यामुळे आमच्याकडे पाऊस आला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर आता आपल्याला सर्वांना इथं खाली तिथे एक वृक्ष लागवड झाडाच्या पिशव्या पण मोठ्या आहेत बरं का. बया तिकडून गेली बरं का आम्ही आलो. बरं आता हाताने टाकला मग हाताने टाकला सगळं आहेत ना जात. हो बा काढ रे बाई दे लागेल सर गांडोळ ते असं नव्हतं चांगलं गांडोळ वाटतं चांगलं जागे घे आता चला घ्या आपला अर्थ. असे अर्ध गोले करा प्रॉपर्टीला. हे घ्या
मॅडम तुम्ही या ना. चला सरपंच. ते आपलं नाही घ्यायचं. सरक बाजूला सरक. ए त्याच्यातलं नको काढू. लावल्यानंतर आपण ती प्रार्थना देतो ना. केली गेले. चिंचेच्या नावानं एक असा फोटो घ्यायचा आपल्याला, हात वरती केलेला. सगळ्यांनी चांगबलाला हात वरती करायचा. आवळ्याच्या नावानं हात आपल्याला म्हणजे चांगबलाला असा हात करायचा. सगळ्यांना पुढे या ना. पुढे या, त्यांना पुढे घ्या. तुम्हाला जागवायचं आहे भारत आपला. पुढे या. चला, आवळ्याच्या नावानं एक व्हिडिओ करा छोटा. आवळ्याच्या नावानं.